सईद जाफरी यांचे चरित्र. प्रसिद्ध ब्रिटिश भारतीय अभिनेता सईद जाफरी यांचा जन्म 8 जानेवारी 1929 रोजी पंजाबमधील मालेरकोटला, ब्रिटिश भारत येथे झाला. ते एका प्रतिष्ठित मुस्लिम कुटुंबातून आले होते. त्यांचे आजोबा मलेरकोटलाचे पंतप्रधान म्हणून काम करत होते आणि त्यांचे वडील नागरी सेवेत डॉक्टर म्हणून काम करत होते. जाफरीचे सुरुवातीचे जीवन त्याच्या वडिलांच्या संयुक्त प्रांतांमध्ये पोस्टिंगमुळे वारंवार हालचालींनी वैशिष्ट्यीकृत होते. सईद जाफरी यांचे शिक्षण वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक होते. त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील मिंटो सर्कल स्कूलसह विविध शाळांमध्ये शिक्षण घेतले, जिथे त्यांनी मिमिक्रीची प्रतिभा विकसित केली आणि उर्दूमध्ये प्रभुत्व मिळवले. त्यांनी नंतर मसुरी येथील विनबर्ग ॲलन स्कूल आणि सेंट जॉर्ज कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. त्यांच्या ब्रिटिशोच्चार इंग्रजीचा आदर केला आणि शालेय नाटकांमध्ये भाग घेतला. 1945 मध्ये जाफरी यांनी अलाहाबाद विद्यापीठात प्रवेश घेतला. 1948 मध्ये इंग्रजी साहित्यात BA आणि 1950 मध्ये मध्ययुगीन भारतीय साहित्यात MA पूर्ण केले. याच काळात त्यांना BBC वर्ल्ड सर्व्हिसचा शोध लागला आणि त्यांनी जवाहरलाल नेहरूंचे ट्रिस्ट विथ डेस्टिनी भाषण ऐकले. स्वातंत्र्य दिन. सईद जाफरी यांचा व्यावसायिक प्रवास 1951 मध्ये नवी दिल्लीतील ऑल इंडिया रेडिओवर इंग्रजी उद्घोषक म्हणून सुरू झाला. त्याच वेळी त्यांनी युनिटी थिएटर या इंग्रजी भाषेतील रिपर्टरी कंपनीची सहस्थापना केली, ज्याने स्टेज परफॉर्मन्सची सुरुवातीची आवड दाखवली. 1956 मध्ये त्यांनी अमेरिकेत नाटकाचा अभ्यास करण्यासाठी फुलब्राइट शिष्यवृत्ती जिंकली. 1957 मध्ये अमेरिकेच्या कॅथोलिक विद्यापीठातून MFA पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते 1958 मध्ये ली स्ट्रासबर्गच्या ॲक्टर्स स्टुडिओमध्ये सामील झाले आणि ऑफ ब्रॉडवे प्रोडक्शनमध्ये दिसले. 1965 मध्ये सईद जाफरी लंडनला गेले, जिथे त्यांनी BBC वर्ल्ड सर्व्हिससाठी काम करण्यास सुरुवात केली आणि विविध स्टेज प्रोडक्शनमध्ये दिसले. द मॅन हू वुड बी किंग 1975 आणि शतरंज के खिलारी 1977 सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधील भूमिकांमुळे त्यांचे यश आले. त्यानंतर त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. 1980 आणि 1990 च्या दशकात जाफरीची कारकीर्द भरभराटीला आली आणि ब्रिटनचा सर्वोच्च प्रोफाईल आशियाई अभिनेता बनला. त्यांनी माय ब्युटिफुल लाड्रेट 1985, द ज्वेल इन द क्राउन 1984 आणि तंदुरी नाईट्स 1985 ते 1987 सारख्या उल्लेखनीय निर्मितीमध्ये काम केले. त्यांच्या अष्टपैलुत्वामुळे त्यांना हॉलिवूड, ब्रिटिश आणि बॉलिवूड प्रोडक्शनमध्ये काम करता आले, ज्यात गांधी 1982 आणि अपसेज टू इंडिया 1984 सारख्या चित्रपटांचा समावेश होता. सईद जाफरीच्या वैयक्तिक आयुष्यात 2 विवाहांचा समावेश आहे. त्यांनी 1958 मध्ये मधुर बहादूरशी पहिले लग्न केले, ज्यांच्यापासून त्यांना 3 मुली होत्या, जिया, मीरा आणि सकीना. 1966 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 1980 मध्ये त्यांनी जेनिफर सोरेल या एजंट आणि कास्टिंग डायरेक्टरशी लग्न केले. आयुष्याच्या उत्तरार्धात जाफरीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि लंडनमधील साऊथ इलिंग येथील सेंट मेरी चर्चमध्ये नियमितपणे हजेरी लावली. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत सईद जाफरी यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार, बाफ्टा नामांकन आणि जिनी पुरस्कार नामांकनासह अनेक पुरस्कार मिळाले. 1995 मध्ये त्यांच्या नाटकातील सेवांसाठी त्यांना ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.
सईद जाफरी यांचे 15 नोव्हेंबर 2015 रोजी लंडनमध्ये वयाच्या 86व्या वर्षी ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले. 2016 मध्ये भारताच्या चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्रीने मरणोत्तर सिनेमा आणि थिएटरमधील त्यांचे योगदान ओळखले गेले. 1998 मध्ये प्रकाशित झालेले जाफरी यांचे आत्मचरित्र सईद अॅन ॲक्टर्स जर्नी त्यांच्या उल्लेखनीय जीवन आणि कारकिर्दीबद्दल अंतर्दृष्टी देते. पाश्चिमात्य माध्यमातील एक अग्रणी आशियाई अभिनेता आणि अनेक चित्रपट उद्योग आणि संस्कृतींना जोडणारा अष्टपैलू कलाकार म्हणून त्यांनी वारसा मागे सोडला. सईद जाफरी यांचे जीवन आणि कारकीर्द त्यांच्या विलक्षण प्रतिभा, अष्टपैलुत्व आणि अग्रगण्य भावनेचा पुरावा आहे. 6 दशकांच्या कालावधीत त्याने सिनेमा आणि थिएटरच्या जगात स्वतःसाठी एक अद्वितीय स्थान निर्माण केले आणि आंतरराष्ट्रीय मान्यता आणि यश मिळविणारा तो पहिला आशियाई अभिनेता बनला. ब्रिटिश, अमेरिकन आणि भारतीय निर्मितीमध्ये अखंडपणे संक्रमण करण्याच्या त्याच्या क्षमतेने केवळ त्याच्या अपवादात्मक अभिनय कौशल्यच नव्हे तर त्याच्या कलेद्वारे सांस्कृतिक फूट पाडण्याची क्षमता देखील दर्शविली. सईद जाफरीचा पंजाबमधील एका छोट्या शहरापासून लंडनच्या टप्प्यापर्यंतचा प्रवास आणि हॉलिवूडच्या पडद्यावरचा प्रवास ही चिकाटी, अनुकूलता आणि कलात्मक उत्कटतेची कथा आहे. त्याने अडथळे तोडले आणि पाश्चात्य माध्यमांमधील आशियाई अभिनेत्यांच्या भावी पिढ्यांसाठी मार्ग मोकळा केला, सर्व काही आपल्या भारतीय मुळांशी घट्ट नाते जपत. 150 हून अधिक चित्रपट, अगणित स्टेज प्रोडक्शन्स आणि असंख्य टेलिव्हिजन प्रेझन्समध्ये पसरलेले त्याचे विस्तृत कार्य, त्याच्या प्रतिभेची रुंदी आणि त्याचा मनोरंजन उद्योगावर झालेला प्रभाव दर्शवितो. त्याच्या व्यावसायिक कामगिरीच्या पलीकडे सईद जाफरीचे जीवन सत्य ज्ञान, आध्यात्मिक वाढ आणि वैयक्तिक उत्क्रांतीद्वारे चिन्हांकित होते. त्याने विविध संस्कृती, भाषा आणि अगदी धर्मांचा स्वीकार केल्याने त्याचे कार्य आणि वैयक्तिक जीवन या दोहोंचे वैशिष्ट्य असलेल्या मोकळ्या मनाची आणि उत्सुकता दिसून येते. आपण सईद जाफरीच्या वारशावर विचार करत असताना त्याने पडद्यावर आणि रंगमंचावर जिवंत केलेली पात्रेच नव्हे तर विविध पार्श्वभूमीच्या भावी कलाकारांसाठी त्याने उघडलेले दरवाजेही आपल्याला आठवतात. कलेतील त्यांचे योगदान अनेक देशांतील पुरस्कार आणि सन्मानांद्वारे ओळखले जाते, हे सुनिश्चित करते की त्यांचा प्रभाव पुढील पिढ्यांपर्यंत जाणवत राहील. सईद जाफरी यांची जीवनकथा महत्त्वाकांक्षी अभिनेत्यांना प्रेरणा देणारी आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून जगभरातील जीवनाला स्पर्श करण्याच्या कलेच्या सामर्थ्याची आठवण करून देणारी आहे.